कॅप 2 ची अलॉटमेंट होईल. बरेच विद्यार्थी पुढे काय करायचं हा विचारत असतात आणि कॅप 2 च्या अलॉटमेंट नंतर अ, बऱ्याच विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेताना सुरुवातीच्या काही स्टेप मधून जावं लागणार आहे. त्या स्टेप मध्ये एक सर्वात महत्वाची गोष्ट असणार आहे फीज. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडतोय किंवा मला एक प्रश्न पडतोय की ऍडमिशनच्या बाबतीत इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनच्या बाबतीत सगळ्यात महत्वाचा फॅक्टर काय आहे? मेरिट आहे, रँक आहे, अदर कोणती गोष्ट आहे की फीज महत्वाची? पण फीज ह्या फॅक्टरला इग्नोर आपण करूच शकत नाही कारण फीज हा फॅक्टर खूप महत्वाचा आहे. तर फीज हा फॅक्टर का महत्वाचा आहे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. कारण की फीज भरल्याशिवाय आपल्याला पुढच्या गोष्टी करताच येणार नाही. जर तू एखाद्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट जेवढी महत्वाची आहे ना, तेवढीच महत्वाचं आहे त्या कॉलेजची फीज पूर्ण करणे. म्हणून फीज ह्याच गोष्टीवर आज मी बोलणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. कारण की अलॉटमेंट झाल्यानंतर पुढची प्रोसेस काय करायची याच्यावर आपण बोलतोय. फीज करायचं की बेटरमेंट करायचं आणि रिपोर्टिंग कसं करायचं या दोन गोष्टीबद्दल तर आपण बोलतोय. पण आता आपण बोलणार आहोत फीज, जो की सर्वात मोठा एक फॅक्टर आहे. जो जे पूर्ण केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. एक लक्षात ठेवा, मेरिट आलेला विद्यार्थी असू द्या, पण सगळ्यात जास्त चान्सेस इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेण्याचे कोणाचे असतील तर ज्याच्याकडे फीज भरण्याची कॅपॅसिटी आहे तो विद्यार्थी. बघा आता ज्यांना फीज भरण्याची कॅपॅसिटी जास्त आहे त्यांच्यासाठी किती ऑप्शन आहेत आणि ज्यांना मेरिट मध्ये आलेल्या विद्यार्थ्याला किती ऑप्शन आहे, या दोन गोष्टी आपण समजून घेऊया. पहिली गोष्ट, कॅप राऊंडची प्रोसेस चालू होईल आणि किती प्रकारच्या सीट भरल्या जातील. कॅप राऊंड मधून काही सीट भरल्या जातील ज्या 80% असतील. बाकीच्या सीट असतील त्या इन्स्टिट्यूट राऊंड मधून, अगेन्स्ट कॅप मधून, स्पॉट राऊंड मधून भरल्या जातील. त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारच्या ऍडमिशन प्रोसेस राहील. तर ह्या दोन्ही गोष्टीमध्ये लक्षात घ्या. पहिल्या कॅप राऊंड थ्रू मध्ये जर विद्यार्थ्यांनी कॉलेज अलॉट झालं तर बघा, एखादा विद्यार्थी ओपन मध्ये 99% वाला आहे, 98% वाला आहे. जर त्याला गव्हर्नमेंट जरी कॉलेज आज मिळालं तर गव्हर्नमेंट कॉलेजच्या फी पण एवढ्या झालेल्या आहेत की तिथेही ऍडमिशन घेताना पहिली गोष्ट लागणारी फीज. दुसरी गोष्ट, कॅप अलॉटमेंट झाली एखाद्या विद्यार्थ्याला, त्याने ऑप्शन एकदम कट ऑफ नुसारच टाकली होती. कट ऑफ नुसार ऑप्शन टाकल्यानंतर ज्यावेळेस त्याला कॉलेज लागलं आणि त्याने तोपर्यंत फीज चेक केलेली नाही, असं होते. बरेच विद्यार्थी फीज चेक करत नाही. फीज चेक केल्यानंतर लक्षात द्या, अरे ही फीज तर खूप आहे, आधी फी द्यायची कशी, मग आता ऍडमिशन प्रोसेस पुढे जायचं का, असा प्रश्न त्याला पडत राहतो. मग त्या गोष्टीनंतर त्याला विचार येतो की अरे आता फी भरायची कशी, मग आता हे कॉलेज सोडून द्यायचं का, त्याच्यापेक्षा कमी फीज वाला कॉलेज बघायचं का, हा एक प्रश्न त्या विद्यार्थ्याच्या मनात येतो. बऱ्याच वेळा असे डिसिजन घेतले जातात की एक कॉलेज जे टॉपचं होतं ते सोडावं लागलेलं आहे आणि त्याच्यानंतर कमी फीजचं कॉलेज मग परत तिसऱ्या चौथ्या राऊंड मध्ये वरती घेऊन मग त्या कॉलेजला प्रेफरन्स दिला गेलेला आहे. म्हणजे टॉपचं कॉलेज असतानाही बऱ्याच विद्यार्थ्यांना ते सोडावं लागतं कारण की ती फीज भरता येत नाही. हा एक पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट काय आहे की कॉलेज अलॉट झाल्यानंतर ते कॅटेगरी वाईज प्रत्येक जणाला स्कॉलरशिप वेगवेगळ्या मिळतात. एससीचा असेल तर त्याला पूर्ण फीज मध्ये सवलत मिळते, एनटी ला वेगळी सवलत मिळते, त्याच्यानंतर एसटी ला वेगळी सवलत मिळते. म्हणजे प्रत्येकाला फीज मध्ये वेगवेगळी सवलत मिळते. मग आता बघा, ज्यांना सवलत मिळते ते कॅप राऊंड थ्रू ऍडमिशन घेत आहेत. आता अगेन्स्ट कॅप मध्ये ह्या वर्षीचा रूल असा आहे की त्यांना कोणत्याही कास्टचे बेनिफिट भेटणार नाही. म्हणजे जागा जरी शिल्लक राहिल्या आणि त्या जागेवर अगेन्स्ट कॅप मधून तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला पूर्ण फीस भरावी लागणार आहे. म्हणजे इथेही ज्याला जो पूर्ण फीस भरू शकतो त्याचं पर्सेंटाईल मध्ये जर दुसरं कोणी नसेल तर त्याला तसंही कॉलेज मिळून जाते. म्हणजे कमी पर्सेंटाईल वाल्याला सीट मिळण्याचं परत एकदा संधी मोकळी झालेली असते. तोच प्रकार इन्स्टिट्यूट लेवल राऊंडला होणार आहे, जिथे नियमानुसार कधी आहे तेवढी फी घेतली जाते, कधी डबल फी घेतली जाते, कधी ट्रिपल फी घेतली जाते. तर अशा 3 फीज घेऊन तो विद्यार्थी ऍडमिशन घेणार असतो. मग तुम्ही विचार करा, मग असे ऑप्शन फक्त ज्याच्या हातात पैसे आहेत आणि जो फीज पूर्ण करू शकतो त्यांच्यासाठी इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस ही अवेलेबल राहते. भागत नाही, हॉस्टेलचा खर्च असतो, बाहेर राहण्या खाण्याचा खर्च असतो, खूप साऱ्या गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड होतात. मग त्याच्या वेळेस एक सामान्य पालक, एक मध्यमवर्गीय पालक त्यांनी इंजिनिअरिंगला आपल्या विद्यार्थ्यांना
किंवा आपल्या पाल्याला ऍडमिशन कसं द्यावं हा एक मोठा प्रश्न असतो. म्हणून फीज हा फॅक्टर खूप महत्वाचा आहे आणि तो खूप गरजेचा फॅक्टर आहे. एज्युकेशन लोन घेतलं तरी ते मिळवण्यासाठी एवढा आटापिटा करावा लागतो की कधी कधी ते मंजूर नाही झालं, त्या सीट जाते का काय अशी परिस्थिती येते. एखाद्या विद्यार्थ्याचं एखादं डॉक्युमेंट मिळत नसेल तर त्याला स्कॉलरशिप मिळत नसेल तर त्याने पूर्ण फी भरून ऍडमिशन घेण्याची परिस्थिती नाहीये. तर मग ऍडमिशन कसं घ्यायचं? अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत की एक गोष्ट मला तरी वाटते की इंजिनिअरिंग ऍडमिशन घेताना एक महत्वाचा क्रायटेरिया कोणता असेल तर तो फीज भरता यावी. त्याचबरोबर तुम्हाला ऍडमिशन घेण्यासाठी जर अवेलेबल ती रक्कम तुमच्याकडे आहे तर ती तुम्ही इझिली ऍडमिशन घेऊ शकता. म्हणूनच जेव्हा 8 लाख विद्यार्थी ऍडमिशन साठी सीईटीची परीक्षा देतात आणि त्याच्यामधले 4 लाख हे ऑप्शन फॉर्म भरतात. त्यातले बरेचसे विद्यार्थी हे फीज फॅक्टरमुळे पण बाहेर जाऊ शकलेले असतात. त्याच्यामुळे त्याच्यानंतरही 1 लाख विद्यार्थ्यांमध्ये भरपूर जणांची चलबिचल होते आणि याच्यामध्ये फीज फॅक्टर महत्वाचा ठरतो. पर्सेंटाईल कमी असणाऱ्या विद्यार्थ्यांचे चान्सेस तसे पण कमी झालेले असतानाही ते बाकीच्या फॅक्टरकडे विचार करून त्या राऊंडमध्ये राहतात. इन्स्टिट्यूट लेवलचे राऊंड, स्पॉट राऊंड, त्याच्यात अगेन्स्ट कॅम्प राऊंडमध्ये त्यांना सीट मिळते कारण की ते फीज भरू शकतात. का 13 सप्टेंबरला आपली जे सर्व प्रकारचे ऍडमिशन कॅन्सल करण्याची जी मुदत असते, अशामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे ऍडमिशन कॅन्सल होतात. ज्याच्यामध्ये फीज बरोबर इतर कारणं असतात. दुसरीकडे ऍडमिशन घेणे, दुसऱ्या कोर्सला जाणे, अशामुळे त्यांना ऍडमिशन दुसरीकडे घ्यावं लागतं. मग अशा वेळेस हे सीट परत रिकाम्या झाल्यानंतर अशा विद्यार्थ्यांना संधी मिळते की ज्यांना फीज भरता येते, त्यांचे पर्सेंटाईल कमी असले तरी. स्पॉट राऊंडला तर तुम्ही त्या कॉलेजमध्ये अवेलेबलच असताल तर तुम्हाला डायरेक्टली ऍडमिशन मिळून जातं. त्या ज्या 10 मुलांमध्ये समजा एखाद्याला 50% एखाद्याला 40% पर्सेंटाईल आहे, एखाद्याला 30 पर्सेंटाईल आहे, 50 पर्सेंटाईल वाल्याला ती सीट मिळून जाते कारण की 80-90 वाल्यांना तिथे अवेलेबल नसतील तर. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या फीजवर डिपेंड आहेत. म्हणून फीज हा फॅक्टर असा आहे की ज्याच्यामुळे डिसिजन मेकिंगला एक वेगळं वळण लागू शकतं. म्हणून ऑप्शन फॉर्म भरणं तसं आपण आता टेक्निकली इतक्या सोप्या भाषेत सांगतो की कट ऑफ नुसार कॉलेज बघा, प्रेफरन्स क्रमांक लावा, आपल्याला पाहिजे ते कॉलेज ठेवा, ड्रीम कॉलेज ठेवा, टार्गेट कॉलेज ठेवा, सेफ कॉलेज ठेवा. पण ड्रीम कॉलेज ठेवताना त्याची फीस पण परवडते का हे पण पाहावं लागतंय ना. तर मग तुम्ही सांगा बऱ्याच जणांना ते ड्रीम कॉलेज म्हणजे ड्रीमच राहते का? हा एक महत्वाचा फॅक्टर आहे. त्याच्याबरोबर समजा पुण्यातल्या कॉलेजचं एखाद्याचं ड्रीम असेल की मोठमोठं कॉलेज आहे आणि त्याची फी 3-4 लाख असेल. प्रत्येक पालकांना ती परवडणार नसेल तर त्यांचं ते खरं तर ड्रीमच राहते. मग जे सेफ कॉलेज कोणतं राहते जिथं फीज कमी आहे. समजा त्यातल्या त्यात आजकाल सगळ्याच फीज लाखाच्या आसपासच चाललेल्या आहेत. मग अशा वेळेस काय होणार? फीज हा फॅक्टर इतका इम्पॉर्टंट राहणार की सगळ्यात कमीतलं कमी फीचं कॉलेज शोधायला लागणार आणि मग त्याच्या वेळेस कुठेतरी ब्रांच, कुठेतरी कॉलेजमध्ये कॉम्प्रोमाइज होणार. म्हणून जर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आता अशी वाटते, ट्युशन TFWS मधून त्यांना सीट मिळालं तर खूप चांगल्या गोष्टी होत असतात. पण तशा काहीतरी स्कीम अजून वाढल्यात तर जे पर्सेंटाईल चांगले मिळवणारे विद्यार्थी त्यांचे ऍडमिशनचे प्रमाण जास्त होईल. त्यांना फीज नसल्यामुळे त्या त्या प्रोसेसमधून किंवा त्या कॉम्पिटिशनमधून बाहेर पडता येणार नाही. म्हणून फीज हा फॅक्टर खूप महत्वाचा आहे. फीज या फॅक्टर सॅटिस्फाय करणाऱ्यांसाठी खूप सारे ऑप्शन आहेत आणि ते मग ऑप्शन एक वन बाय वन ते घेऊ शकतात. त्याच्यामुळे आजचा विषय माझा एवढाच होता की फी फी असणाऱ्यांना कॅप राऊंड, अगेन्स्ट कॅप राऊंड, इन्स्टिट्यूट लेवल सीट, त्याच्यानंतर स्पॉट राऊंड सगळीकडे चान्सेस राहतात. म्हणूनच अशांना मॅनेजमेंट कोटा या सगळ्या गोष्टीमधून ऍडमिशन मिळण्याचे चान्सेस जास्त राहतात. म्हणून ज्यांच्या पालकांना खरं तर ऐपत म्हणता येईल की ज्यांना नसेल किंवा जे भरू शकत नाही त्यांना कधी 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 वेळेस अशा सीट सोडाव्या लागत आहेत आणि ते सोडल्यानंतर त्याची संधी दुसऱ्याला मिळत आहे. असं व्हायला नको खरं तर. पण आता इंजिनिअरिंग ऍडमिशन मधली ही एक रियालिटी खरीच आहे. त्याची ती आपल्याला ऍक्सेप्ट करावी लागेल आणि जे ऍडमिशन प्रोसेस आहे त्याच्यामध्ये या गोष्टी दरवर्षी होतात.